मोठी बातमी ती पाहूयात। पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील बिबट्याचा शोध अजूनही सुरू आहे। काल सकाळपासून कात्रजच्या प्राणी संग्रहालयातून बिबट्या पळालाय। प्रशासनाकडून या बिबट्याला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत। वन विभागाचे अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी आणि रेस्क्यू टीमकडून अजूनही कात्रजच्या प्राणी संग्रहालयामधून पिंजऱ्यातून बाहेर पडलेला बिबट्या शोधण्याचं काम सुरू आहे। हा बिबट्या प्राणी संग्रहालयातच असल्याची प्रशासनाने प्राथमिक माहिती दिली आहे। मात्र कात्रजच्या प्राणी संग्रहालयाच्या अनाथालयातून पिंजऱ्यातून बाहेर पडला होता हा बिबट्या आणि बिबट्या बाहेर पडून 24 तास उलटलेत। मात्र शोध मोहीम अजूनही सुरूच आहे। या बिबट्याचा पत्ता अजूनही काही लागलेला नाही। 24 तास उलटून गेलेत। पुण्यातील कात्रजच्या प्राणी संग्रहालयातून हा बिबट्या पळाल्याची बातमी समोर आली आणि त्यानंतर बऱ्याचशा टीम्स या बिबट्याला शोधण्याच्या कामामध्ये व्यस्त आहेत। मात्र अजूनही या बिबट्याचा शोध काही लागलेला नाहीये। 24 तास उलटून गेलेत। अग्निशमन दल आहे, वन विभागाचे कर्मचारी आहेत, त्यासोबत रेस्क्यू टीम सुद्धा आहे। या सगळ्यांकडून या बिबट्याचा शोध घेतला जातोय। पिंजऱ्यातून हा बिबट्या बाहेर पडलाय, मात्र 24 तास उलटूनही त्याचा अजूनही काही पत्ता लागलेला नाहीये। अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडून। वैभव, हा बिबट्या कसा पळाला होता, काय नेमकं घडलं होतं आणि कशी शोध मोहीम सुरू आहे? श्वेता, कात्रज सर्पोद्यानाच्या शेजारी म्हणजे कात्रजचं प्राणी संग्रहालय जे आहे त्याच्या शेजारी रेस्क्यू सेंटर चालवलं जातं। या परिसरामध्ये किंवा कात्रजच्या प्राणी संग्रहालयामध्ये जे प्राणी जखमी होतात त्यांच्यावरती तिथे उपचार केले जातात आणि त्यांना बरं होण्यासाठी काही काळ तिथं ठेवलं जातं। याच रेस्क्यू सेंटरमध्ये हा बिबट्या जो आहे, अनाथालय ज्याला म्हटलं जातं, तिथं हा बिबट्या ठेवण्यात आलेला होता। मात्र आसपास काही नवीन प्राणी जे आहेत ते दाखल झाल्यामुळे हा बिबट्या गेले 2 दिवस रेस्टलेस होता आणि सतत तो चित्कार जे आहे ते काढत होता। या पिंजऱ्याच्या जाळीच्या एका कोपऱ्यातून त्याला बाहेर निघण्यासाठी जेव्हा जागा मिळाली तिथून तो बाहेर पडला। मात्र हे सगळं पूर्ण अनाथालय जे आहे त्याला कंपाऊंड असल्यामुळे उंच भिंतींचं त्याला तिथून बाहेर जाता आलेलं नाही। या परिसरात कात्रज उद्यानाचं लागूनच जे जंगल आहे किंवा तिथली दाट झाडी आहेत नाल्याच्या बाजूची, त्याच्यामध्ये तो जाऊन लपला असल्याची माहिती जी आहे ती समोर येते। अधिकाऱ्यांना काल सकाळी 9च्या सुमारास बिबट्या दिसत नसल्याची गोष्ट लक्षात आल्यावरती त्यांनी तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं होतं आणि आता जवळपास 24 तास होत आलेत। या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये अजूनही बिबट्या जो आहे त्याला रेस्क्यू करता आलेला नाही किंवा त्याला पुन्हा पकडता आलेलं नाहीये। सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हे जे कात्रजचं प्राणी संग्रहालय आहे याच्या बाजूनं प्रचंड मोठी लोकवस्ती आहे, त्यामुळे बिबट्या सुरुवातीला या प्राणी संग्रहालयाच्या बाहेर पळाला अशी अफवा पसरल्यानंतर परिसरात मोठं भीतीचं वातावरण होतं। मात्र अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय बिबट्या अजूनही या प्राणी संग्रहालयाच्या आवारामध्येच आहे आणि तिथं त्याला पकडण्यासाठीचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे। अॅनिमल रेस्क्यू टीम्स ज्या आहेत त्या बोलवण्यात आलेल्या आहेत, त्याच्यासोबत फायर ब्रिगेड आणि इतर सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या सुद्धा रात्रभर हे ऑपरेशन करतायत। मात्र अजूनही बिबट्या ताब्यात येऊ शकलेला नाहीये। वैभव, या माहितीसाठी धन्यवाद। आणि आता